महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये भीमाशंकर अभयारण्यामध्ये भीमा नदीच्या उगमाजवळ स्थित असलेलं एक पावन क्षेत्र म्हणजेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग। तर नमस्कार मित्रांनो, 12 सोमवार 12 ज्योतिर्लिंग ह्या आपल्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे व आपला आजचा ज्योतिर्लिंग आहे तो म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग। तर मित्रांनो, भीमाशंकराचं हे मंदिर अत्यंत घनदाट जंगलांमध्ये ढगांनी वेढलेल्या डोंगरांमध्ये एका अत्यंत आध्यात्मिक व निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या जागेवरती स्थित आहे। या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला पुराणांमध्ये अशी कळून येते की त्रिपुरासूर नावाच्या एका राक्षसाने ब्रह्मदेवाकडून काही वर प्राप्त होते। त्यापैकी पहिला वर असा होता की त्याला अफाट शक्ती प्राप्त होईल व दुसरा वर असा होता की त्याला असे 3 शहरं मिळतील जे की आकाशात तरंगतील व ते शहरं अजिंक्य असतील। हे वर प्राप्त झाल्यानंतर त्रिपुरासुराने तिन्ही लोकांमध्ये धर्माचा नाश करायला सुरुवात केला व ह्याच त्रासापासून त्रस्त होऊन इंद्रदेव यांनी महादेवाची कठोर तपश्चर्या केली व त्या तपश्चर्येवरून प्रसन्न होऊन महादेव हे भीमाशंकराच्या रूपामध्ये प्रकट झाले व त्यांनी त्रिपुरासुराचा वध केलाच व त्याचबरोबर त्यांचे तिन्ही शहरंसुद्धा नष्ट केले। त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की हे युद्ध कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाले होते व या भयंकर व भीषण युद्धानंतर महादेवांच्या शरीरापासून निघालेल्या घामापासून भीमा नदीचे उगम झाले व त्याच भीमा नदीच्या उगमाजवळ महादेव हे भीमाशंकराच्या रूपामध्ये स्थित झाले। तर मित्रांनो, भीमाशंकराच्या मूळ मंदिराचे बांधकाम केव्हा झाले होते हे तर आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाही, परंतु आता जे मंदिर आपण बघतोय ते 800 वर्षांपूर्वी म्हणजेच 13व्या शतकात बांधले गेले होते असे आपल्याला इतिहासात पुरावे भेटतात व त्याचबरोबर हे मंदिर नागर शैलीत बांधले गेले आहे व काळ्या दगडामधून साकारले आहे। त्या भीमाशंकराच्या मंदिरामध्ये आपल्याला श्री गणेश, हनुमान व ह्यासारखे अनेक उपमंदिरंसुद्धा दिसून येतात। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने धैर्य व मानसिक स्थैर्य प्राप्त होते असे मानले जाते व त्याचबरोबर साप्ताहिक शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरता एवढाच। भेटूया पुन्हा एकदा पुढच्या सोमवारी एका नवीन ज्योतिर्लिंगाच्या इतिहासासोबत। तोपर्यंत जय श्री महाकाल।